पुढील काही दिवसात नागपूर महापालिकेसाठी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे, तर दुसरीकडे मुख्यमंत्री फडणवीस यांचं होम ग्राउंड असलेल्या नागपूर महापालिका निवडणुकीवर अवघ्या राज्याचं लक्ष आहे। गेल्या 3 वर्षांपासून नागपूर महापालिकेवर प्रशासकाची सत्ता आहे, त्यामुळे अनेक प्रश्न प्रलंबित असल्याचं नागरिकांचं मत आहे। योग्य सुविधा मिळत नसल्यानं नागपूरकरांनी संताप व्यक्त केलाय। आपल्यासोबत नागपूर शहरातील ज्येष्ठ पत्रकार आहे। नागपूर महानगरपालिकेमध्ये सध्या पायाभूत सुविधांना घेऊन नेमका नागरिकांना काय त्रासाचा सामना करावा लागतो हे आपण जाणून घेऊया। सर, खरं तर नागपूरमध्ये अनेक समस्या आहे। मागच्या 3 वर्षापासून पालिकेवर प्रशासक आहे, तर नागपूरकरांना सध्या अशा कोणकोणत्या समस्या आहेत ज्या खूप भेडसावत आहे? मुख्य जे काय नागपूर शहराचा जो सीमावर्ती भाग आहे, सीमावर्ती भागामध्ये सर्वात जास्त प्रश्न कोणता महत्त्व असेल तर पाण्याचा प्रश्न आहे। शहराच्या आतमध्ये पाणी आहे तो भाग वेगळा, पण जो मेन महत्त्वाचा समस्या आहे ती पाण्याची, ती शहराच्या सीमावर्ती भागात आहे। दुसरी गोष्ट रस्ते शहराच्या 80% भागात आहे, पण जसं मी म्हटलं की सीमावर्ती भाग जे नवीन रस्ते आले आहेत तिथे अजूनही कच्चे रस्ते आहेत। तिथे लोकांचं लक्ष गेलं नाही असं म्हणता येणार नाही, पण सर्व फोकस जो आहे तो फक्त शहराच्या भागात आहे। नियोजनाचा खूप अभाव, म्हणजे थोडा जरी पाऊस आला तरी नागपूर तुडुंब भरून जातं, तर याबद्दल नागपूरकरांना काय वाटतं? सीमेंट रोड्स जो बने हैं उससे और कुछ समस्याएं इसमें और मुश्किल हो गई है लोगों की, कि लोगों के घर थोड़ा नीचे चले गए और सीमेंट रोड्स की हाइट ऊपर आ गई है। ये तो एक समस्या ही है। इसके अलावा कॉरपोरेशन के हद में आने वाली बहुत सारी समस्या है, जिसमें आप पार्किंग का एक बहुत बड़ा इशू है शहर में। हाई राइज बिल्डिंग्स यहाँ पे आ रही है, रोड्स छोटे हो गए हैं, इनर लेन छोटी हो गई है, लेकिन अभी भी पार्किंग के इश्यूज़ यहाँ पे बहुत बड़ी समस्या है। ट्रैफिक यहाँ पे नागपुर में एक बहुत बड़ी समस्या बन चुकी है। कुछ फ्लाईओवर्स बने हैं शहर में, लेकिन कम्यूटिंग टाइम जो होता है एक डिस्टेंस से दूसरे डिस्टेंस पे, वो अभी तक कुछ लोगों का कम नहीं हुआ है। फ्लाईओवर्स होने के बाद में शायद कम्यूटिंग टाइम कम होना चाहिए। इसके अलावा पानी के जो बिल है अभी, ड्रिंकिंग वाटर बिल, उसमें भी बहुत बड़े पैमाने पे बढ़त हुई है, तो लोगों का जो बजट है वो भी यहाँ पे बहुत अफेक्ट हो रहा है। ऐसी कुछ समस्या है जो इसके अलावा भी और समस्या आप देख। महिलांना घेऊन काय म्हणजे वेगवेगळ्या त्रासांना समोर जावं लागतं? सर, महिलाओं के लिए जैसे अगर आप बात करेंगे तो कनेक्टिविटी पूरी तरीके से नहीं पहुंच पाई है। एज महिलाएं, जो आधी से ज़्यादा जनता है वो बसेस पे निर्भर रहती है, तो बसेस कई एरियाज़ में अभी तक की कनेक्टिविटी नहीं पहुंच पाई है। तेज़ी से शहर का विकास हो रहा है, लेकिन अगर इंफ्रास्ट्रक्चर की अगर बात करें तो वो पूरी तरीके से जो मूलभूत सुविधाएँ हैं लोगों को वो नहीं मिल पा रही हैं। सड़क, जैसे कि वेरी वेल सेड बाय रंजीत सर, सड़क हमें चाहिए, एंड उसके बाद में खुले में सर कचरा जलाने की प्रवृत्ति, ये लोगों में चेंज होनी चाहिए। नगरसेवक नसल्यामुळे एक समस्या आहे की जो टच असतो प्रशासन आणि जनतेचा तो पाहायला मिळत नाही। सर, हेच तर मोठी समस्या है। सॉरी, आई स्पीक इन हिंदी। सर, प्रशासक राज चल रहा है एनएमसी में। नगर सेवक के पास जाओ तो हमारे पास राइट नहीं है। प्रशासक कहता है कि नगर सेवक के पास, जो लास्ट टर्म था उनके पास जाइए। नागरिक किसके पास जाए? हमें अगर समस्या हो रही है तो हमारी समस्या एनएमसी भी हल नहीं कर रही है। जो लास्ट अगर नगर सेवक थे वो नहीं हल कर रहे हैं। एज अ सिटीजन हमारी क्या कसूर है यहाँ पे? वी से दैट। कधीकडे नागपूर शहराची ओळख ही स्वच्छ नागपूर म्हणून ओळखलं जातं, मात्र आज टॉप 10 शहराचा जरी देशातला विचार केला त्या खूप खाली नंबर आहे आपला। आपल्या म्हणण्यानुसार जे तुम्ही बोललात की स्वच्छ नागपूर म्हणून संबोधन केलं जात होतं, पण आज जर आपण बघतो तर जे स्वच्छ आहे ते अतिशय धूळमय नागपूर आहे आजच्या तारखेला। आज आपण कुठल्याही रस्त्यावरती फिरा, जा, कामाने जा, कुठल्या बाजारपेठेत जा, जिकडे तिकडे धुळाने माखलेलं अख्खं नागपूर तुम्हाला दिसेल आहे। ठीक आहे, विकास चालला आहे, पण जसं आमचे सहकारी यांनी सांगितलेलं आहे खूपच धीमी गतीने ते काम सुरू आहे। आणि अशा ठिकाणी आपण जर बघतो तर मागील 6-6 महिन्यापासून ते काम झालेलंच नाही आहे। मग तुम्ही जाता येता इतका धूळ, इतके गड्डे, इतके खड्डे, लोकांना सर्वायकल नेकचे प्रॉब्लेम सुरू झालेत, लोकांना कमरेमध्ये गॅप्स आलेले आहेत। या सगळ्या गोष्टी भरून काढणार कोण आहे? म्हणायला आज आपल्याकडे मुख्यमंत्री नागपूरचे, म्हणायला युनियन मिनिस्टर नागपूरचे नितीन गडकरी साहेब, पण एकीकडे लक्ष, दुसरीकडे काहीच लक्ष नाही, आणि या त्रासामुळे नागपूरकर त्रस्त झालेले आहेत। तुम्ही काय शेवट कराल? शेवटी मी एवढंच पाहिजे की शेवटी जी समस्या आहे ती नागरिकांना भेडसावची आहे, पण आपण या सर्व गोष्टीमध्ये एक गोष्ट विसरलो, नागरिकांचं सुद्धा तेवढंच काम आहे की आपण ही व्यवस्था योग्य ठेवणं। आजही
तुम्ही सकाळी अनेक भागात बघाल कचरा झाडतो आणि तिथेच जातो. कचरा जाणं हा सर्वात मोठा गुन्हा आहे कायद्यानुसार. त्यात अटकसुद्धा होऊ शकते, शिक्षा होऊ शकते. कचरा न जाता तो कचऱ्याच्या गाडीत टाकणं हे सुद्धा महत्त्वाचं आहे. जसं आता सरकारने सांगितलं की ओला कचरा आणि सुका कचरा ती कर्तव्य नागरिकाचं कर्तव्य आहे. तर नागरिकांनी सुद्धा आपलं कर्तव्य पाहायला पाहिजे एवढं मी म्हणेन. खरं तर हे सर्व अनुभवी आणि तज्ज्ञ पत्रकार आहे. अनेक वर्षापासून ते नागपूरमध्ये पत्रकारिता करतात आणि त्यांनी नागपूरकर म्हणून जे मत मांडलं आणि वेगवेगळ्या समस्येमध्ये कशाप्रकारे नागपूरकरांना त्रास होत आहे त्यामध्ये हात घातला, तर निश्चितच आपल्या लक्षात येतं की मागच्या 5 वर्षापासनं जेव्हा इथं प्रशासक राज आहे त्यामुळे कोणकोणत्या समस्यांना नागपूरकरांना सामना करावा लागतो. कॅमेरामॅन मिथुन आत्मनेसह तुषार कोहळे, ABP माझा, नागपूर. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.